काय काय प्रॉब्लेम काय? ही अशी चालणार आहेत का कामं? तुम्ही कोणीही सिरियस नाही आहात आपल्या कामाच्या बाबतीमध्ये. हे असं चालू राहिलं ना तर दिवाळ निघेल आपल्या कंपनीचं. का पेंडिंग आहेत कामं? ही सोमानी यांची फाईल आहे राईट, त्याच्या अग्रीमेंटची फाईल आहे का? तयार आहे ही? नाही सर. का पूर्ण का नाही आहे? जुन्या प्रॉडक्टच्या रिलॉन्चची फाईल आहे राईट, ही तरी पूर्ण आहे का? नाही. अरे काय चाललंय? आणि कन्स्ट्रक्शनची फाईल ती सुद्धा पूर्ण नसेलच. काय प्रॉब्लेम काय? का का सगळ्या फाईल्स कंप्लीट नाही आहेत अजून? सर ऍक्च्युली त्याच्यावर देवाशीष सरांचे सिग्नेचर हवे होते, त्यामुळे. हो सर, या सर्व फाईल देवाशीष सर एकदा चेक करणार होते आणि नंतर सर्व त्या फाईल्स फायनल होणार होत्या. पण सरांनी अजून त्या पाहिल्याच नाहीयेत. हो, आणि त्यांच्याशिवाय आम्ही कसं करणार ना, म्हणजे पुढच्या काही प्रोसेस होणारच नाहीत. ठीक आहे, पण आता बस झालं. ही कामं अजून आपण थांबवू शकत नाही. डेडलाईन जवळ आल्यात. लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण व्हायला हवी. पण कशी करणार सर? देवाशीष सर तर नाही आहेत ना आता. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही आधी या सगळ्या फाईल्स कंप्लीट करा. बाकीचं मी बघतो काय करायचं ते. आणि नवीन प्रोजेक्टची फाईल आहे ना? येस सर. मग ही का पूर्ण नाहीये? हे काम तर आदित्य करत होता ना. या फाईलचा काय प्रॉब्लेम आहे? परवा पूर्ण करायचं होतं हे काम आपल्याला राईट? हो सर, पण आदित्य सर आणि देवाशीष सर हे दोघं मिळून या डिझाईनवर काहीतरी डिस्कशन करणार होते आणि नंतर त्यावर निर्णय होणार होता सर, म्हणून ही फाईल पेंडिंग आहे. असं करून कसं चालेल? ही सगळी कामं आपल्याला पूर्ण करावीच लागणार आहेत. एक काम करा, या सगळ्याचा चार्ज आता माझ्याकडे आहे असं समजा आणि ताबडतोब कामाला लागा. ठीक आहे? कानविंदू, सोमानींच्या प्रोजेक्टचं बघा, ती फाईल कंप्लीट करा आणि इतर सगळ्या प्रोजेक्टच्या बजेटचं पण बघून घ्या. ओके सर. तुम्ही आपल्या जुन्या प्रॉडक्टच्या रिलॉन्चिंगची जी फाईल आहे ती कंप्लीट करा आणि कानविंदेंना कॉस्ट कटिंगसाठी मदत करा. ओके सर, चालेल. किंवा सर कॉस्ट कटिंगचं सगळंच काम मी बघू का? जेवढं सांगतोय आधी ते करा ना नीट. सॉरी सर. ही फाईल आदित्यला दे आणि त्याला सांग ही पूर्ण कर म्हणून. त्याला जसं वाटतंय ते त्याच्या हिशोबाने करायला सांग. बाकीचं मी बघीन सगळं. चला कामाला लागा. हे घ्या, चला पटापट कामाला लागा. हो सर. चला. देव, लवकर परत या. प्लीज कम इन. आदित्य सर, ही फाईल वासू सरांनी दिली आणि हे काम लवकरात लवकर कंप्लीट करायला सांगितलंय. ओके, एक सेकंड. हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे या डिझाईनवर मी आणि देवाशीष सर एकत्र काम करत होतो, डिस्कस करणार होतो आणि काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मग कामाला सुरुवात करणार होतो. आता ते नाही आहेत तर मग मी कसं कामाला सुरुवात करू? हो, हे सगळं आम्ही सांगितलं वासू सरांना, पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे योग्य वाटेल आता त्याप्रमाणे कामाला सुरुवात करायला हवी. नाही म्हणजे हे काम करताना यात जर काही गडबड झाली ना तर पुन्हा चेंजेस नाही करता येणार आपल्याला.
मग कसं करू काम सुरू? आय हॅव नो आयडिया. मला जे वासू सरांनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही एकदा वासू सरांशी बोलून बघा ना प्लीज. असं का वागतायत वासू सर? हा म्हणजे देवाशीष सर इथे नसताना परस्पर का असले सगळे निर्णय घेत आहेत ते? देवाशीष सर आल्यावर काय त्यांना नाही आवडणार हे सगळं? नाही म्हणजे कसं आहे ना की वासू सर असं विचित्र का वागतात कोणास ठाऊक. मी जाते. आदित्य तू वेडा आहेस का? हा हे सगळं विभूतीला सांगायची काय गरज होती? हा जर तिने आता हे वासूला सांगितलं तर तू काय करशील? मधुरा असं काही होणार नाही आणि जरी झालं तरी तू काळजी करू नकोस. मी मुद्दाम बोललो ते सगळं. मुद्दाम? हा पण का? काय ना देवाशीष इथे नसेपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त काम पूर्ण करायचं आणि या सगळ्यासाठी वासूचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा. त्याला जसं वाटतंय की सगळ्या गोष्टी पूर्ववत व्हाव्यात असं आपल्यालाही वाटतं, असं त्याला सतत भासवत राहायचं. त्याच्या गुडबुक्स मध्ये राहून आपल्या सगळ्या गोष्टी साध्य करून घ्यायच्यात आपल्याला. हो पण मग आता तू हे सगळं विभूतीला का बोललास? हा ते आपण साइड बाय साइड चालूच ठेवायचं. काय बोलतोयस ना ते कसं होईल मला काहीच माहित नाही. हा आणि हे जे सगळं तुझ्या डोक्यात चाललं असतं ना ते तर मला कधीच कळत नाही. कळेल हळूहळू सगळं कळेल. पेशन्स ठेव. देवाशीष सापडेपर्यंत आपलं सगळं काम झालं पाहिजे बस. आणि ते सापडलेच नाही तर? काय झालं? कामाबद्दल काही माहिती मिळाली? नाही मॅडम, सर्व ठिकाणी शोधलं पण काही हाती लागले नाही. टॅक्सीवाल्यांना विचारलं? हो शेअर कॅब्स? हो ऑटो? हो तिकडचे फेरीवाले? हो सर्वांना विचारलं. मग काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांना काही आठवण नाही. असं कसं शक्य आहे? कोणाचंच कसं लक्ष गेलं नाही कामातांवर? कसे आणि कुठे गेले कामात? एक माणूस असा उभ्या उभ्या गायब होऊन जातो आणि कोणालाच कळत नाही, असं कसं शक्य आहे? मॅडम काय खबर घरात? काहीच बातमी मिळाली नाही मॅडम, पण एक विचित्र घटना घडली. काय? काय झालं, मी एका माणसाला कामत साहेबांचा फोटो दाखवत होतो. तो सेन्सिअरली बघत होता. त्यात तो कामत साहेबांना ओळखतो असं वाटत होतं. मग तुम्ही त्याला विचारलं का नाही नीट? विचारलं ना. अहो तो फोटो निरखून बघत होता आणि काहीतरी सांगणार. तेवढ्यात ह्या काळ्याने त्याची चौकशी सुरू केली आणि मग तो गोंधळला आणि काही सांगण्याऐवजी मला माहित नाही असं मला निघून गेला. अशी कशी कामं करता घरात? असं कसं जाऊ दिलं तुम्ही त्याला? सॉरी मॅडम. एक काम नीट करता येत नाही तुम्हा लोकांना. सॉरी मॅडम, मला वाटलं खरा साहेब चौकशी करतात. ते एकटेच उभे होते म्हणून मी त्यांना विचारलं. अरे पण खरात होते ना त्याच्या जवळ उभे, मग जरा अंदाज घ्यायचा ना. दोन माणसं एकच काम करायला लागले तर हा प्रॉब्लेम होणारच. सॉरी मॅडम. काय सॉरी? खरात घोळ होऊन बसलाय सगळा. घोळ झाला. दोन माणसं एकच काम, प्रॉब्लेम झाला. होणारच. म्हणजे खरात दोन माणसं एकच काम म्हणजे एकच कंपनी, दोन माणसं आणि त्यातला एक अचानक गायब झाला. काही कळत नाही मॅडम, काय म्हणायचंय तुम्हाला? खरात वासुदेव भागवत आणि कामत
2 माणसं एकच कंपनी चालवतात, पार्टनर्स आहेत ना. हो. वासुदेव भागवत कामतांना सोडायला एअरपोर्टवर जातो आणि कामत एअरपोर्टवरून अचानक गायब होतात. म्हणजे तुम्हाला खूप काम आहेत खरंच, आता तयारीला लागा. आपल्याला काहीच कळत नाहीये याचा अर्थ 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. कुठेतरी पाणी मुरतंय आणि मुरत असलेलं पाणी शोधून काढायला आपल्याला योग्य ठिकाणी खणायला हवंय. मॅडम मला काहीच कळत नाहीये. पाणी मुरतंय, योग्य ठिकाणी खांदायला पाहिजे. नेमकं काय करायचं आपल्याला, मला कळेल का? कळेल. हा विभूती, खरंच साहेब आत्ता? नाही ठीक आहे, पाठवून दे त्यांना केबिन मध्ये. या 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 खरंच साहेब, बसा. काय कसं काय येणं केलं? यावं लागलं तुमच्यासाठी. म्हणजे म्हणजे काय ना, तुम्ही जरा जपून राहा. तुमच्या अवतीभोवती काय घडतंय जरा लक्ष केंद्रित करा. सावध राहिलं पाहिजे तुम्हाला आता. ठीक आहे, पण नक्की काय झालंय? तुम्हाला देवबद्दल काही माहिती कळली का? तसं समजा. समजा म्हणजे? अहो खरंच साहेब, प्लीज जरा नीट सांगा ना काहीतरी. काय झालंय? तुम्हाला काय कळलंय देवबद्दल? काय झालं ना की आम्हाला एक टॅक्सीवाला भेटला होता आणि तो म्हणाला की मी देवाशिष कामत साहेबांना बघितलंय. अरे मग हे उत्तम आहे की. जाऊन त्याची चौकशी करायला हवी. काय कळलंय त्याच्याकडनं? काय माहिती आहे त्याच्याकडे? देव कुठे गेला? काय काहीतरी कळलं असेल ना सर? हे सगळं आम्ही विचारलं त्याला. तर तो म्हणाला की कामत साहेब रस्त्यामध्ये कोणाशी तरी जोर जोरात भांडत होते. भांडत होते? हो. नाही, देवचं काही कुणाशी भांडण वगैरे नाहीये. असं कसं होईल? आता ते मला पण नाही कळत. त्यानं जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. बरं, मग पुढे? पुढे काय, त्या टॅक्सीवाल्याला आम्ही बोलवलंय. म्हणजे त्याची आणि त्या माणसाची एकदा ओळख पटली की बाकीचा मॅटर सगळं सॉल्व्ह होणार आहे. त्याला विचारू ना आपण, म्हणजे तो कोण होता, काय होता आणि कसलं भांडण झालं होतं, नाही का? हा, मग तुम्ही वाट कसली बघताय? त्याला विचारा, म्हणजे लवकरात लवकर देवला शोधायला हवं ना. वासू साहेब हे काय कामच करतोय. आता तो टॅक्सीवाला इकडेच येतोय. इकडे? इकडे का? हो, इकडे का म्हणजे? अहो तुम्हीच तर कामत साहेबांना सोडवायला गेले होते ना त्या दिवशी. मग कामत साहेबाचं आणि तुमचंच भांडण झालं नसेल कशावरून? म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? हा, आम्ही कशाला भांडू? देव आणि मी आम्ही अगदी सख्या भावासारखे आहोत साहेब. सख्या भावांची कधी भांडणं होत नाही. आणि तुमचं तर व्यवसाय पार्टनरशिप मध्ये. भांडण होऊ शकतं ना? होऊ शकतं की नाही? नाही, आमच्यात अशी कुठलीच भांडणं कधीच होत नाहीत आणि झालेली नाहीये. नाही ना झालं, मग तुम्ही कशाला घाबरताय? जाऊ दे ना, कशाला काळजी करताय? नाही, घाबरत नाहीये मी, फक्त तुम्हाला सांगतोय. एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे माणसात. आता कळेलच. कळेल म्हणजे? काय म्हणायचं काय तुम्हाला? नाही बोला ना. इनडिरेक्टली तुम्ही माझ्यावर आरोप करताय का? देवला मी गायब केलं असं म्हणायचंय का तुम्हाला? हो असो साहेब, एवढे रागवताय कशाला? आणि असं कुठं म्हटलंय मी? हा, तुम्ही शांत व्हा ना जरा. हे बघा, तुमचं दोघांचं भांडण झालेलं नाहीये ना, तो प्रश्नच मिटला, निघालो मी. हे बघा, पण तरी तुम्ही जपून राहा. आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडतं याच्याकडे लक्ष द्या. सावध राहा. आलोच मी. काय चाललंय?
हे आदित्य यार, मला कंटाळा आलाय. काय करायचं या डिझाईनचं? हा म्हणजे काय आणि कसं हवंय हे सगळं जीजू आल्याशिवाय नाही कळणार आपल्याला. पण काम तर करावं लागणार. निदान तसं करतोय असं दाखवायला तरी लागणार. म्हणजे म्हणजे खरं काम करायचंच नाहीये का? असं शो ऑफच करायचंय का? ठीक आहे, मग त्यात मी एक्सपर्ट आहे. सॉरी तुम्हाला जरा डिस्टर्ब करतोय, पण माझं डोकं फिरलंय. नाही बोल ना, काय झालं? कॉन्स्टेबल खरात आले होते माझ्या केबिन मध्ये. त्यांना म्हणे कोणीतरी टॅक्सीवाला सापडलाय ज्याने देवला कोणाशी तरी भांडताना पाहिलं. मग काय, हा खरात मला म्हणतोय की तुम्ही सावध राहा, देवचे पार्टनर आहात ना तुम्ही, कशावरून तुम्हीच भांडत नसाल वगैरे. अरे मी का भांडू देवशी? मोठ्या भावासारखा यार तो माझ्या, उभं केलंय त्याने मला. हो वासू, प्लीज तू आधी शांत हो ना, प्लीज शांत हो. कसा शांत होऊ मधुरा? अगं अप्रत्यक्षपणे त्याने आरोप केलाय की देवला मीच गायब केलंय म्हणून. सर शांत. हे बघ, असं काही नाहीये, माहिती आहे मला. तू नको पॅनिक होस. आणि तू खरंच काहीही बोलेल, तू कशाला उगाच पॅनिक होतोयस? आणि तू असं काहीही केलेलं नाहीस याचा विश्वास आहे आमच्यावर. पण हे असं का बोलतायत मग हे लोक? अरे त्यांचं काम आहे ते. तुझं आणि देवाशीष सरांचं नक्की भांडण झालं नाहीये ना? मग कशाला उगाच टेन्शन घेतोयस? मला सांग, तो मूर्ख टॅक्सीवाला जो कोणी आहे त्याने उद्या काहीही विचार न करता सांगितलं की हो हाच माणूस आहे जो देवशी भांडत होता, मग केवढा प्रॉब्लेम होईल त्याने. हे लोक काही करू शकतात यार आदित्य. हे बघ, असं काहीही होणार नाहीये. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्या, आमचा आणि आपल्या अख्ख्या स्टाफचा विश्वास आहे तुझ्या. तू नको पॅनिक होस. आणि वासू, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ताईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि ती नेहमी तुझ्या बाजूने असेल बघ. हे बघ, ताईला माहिती आहे रे की तुझ्या आणि जीजूत किती छान मैत्री आहे. ती स्तुती पण करते तुमच्या मैत्रीची. सो तू नको ना काळजी करूस प्लीज. आणि हे बघ, तुला कोणी काही विचारलं किंवा तुला कोणी काही सांगितलं ना, तर आम्ही आहोत ना, आम्ही तुझ्या बाजूनेच आहोत. हो, तू एक काम कर, तू जा तुझ्या केबिन मध्ये, मी तुझ्यासाठी कॉफी पाठवतो आणि आपण बघू काय होतंय. ओके? ठीक आहे, थँक्स यार. तुम्ही आहात म्हणून मला कसली भीती नाहीये. एनिवे, मी बसतो केबिन मध्ये. चल. किती घाबरलाय ना तो. आपल्याला जे हवंय तेच घडतंय. आणि आपण काही न करता आपल्याला जे हवंय ते घडतंय. अहो तुम्हीच तर कामत साहेबांना सोडवायला गेले होते ना त्या दिवशी. मग कामत साहेबाचं आणि तुमचंच भांडण झालं नसेल कशावरून? देव आणि मी आम्ही अगदी सख्या भावासारख्या होतो. सख्या भावांची कधी भांडणं होत नाही. हे बघ, असं काही नाहीये, माहिती आहे मला. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्या, आमचा आणि आपल्या अख्ख्या स्टाफचा विश्वास आहे तुझ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ताईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि ती नेहमी तुझ्या बाजूने असेल बघ.